या बातमीचे प्रायोजक आहेत दिल्ली पब्लिक इंटरनॅशनल स्कूल उदासा. उमरेड क्षेत्रातील DPIS उदासामध्ये आपलं स्वागत आहे, जिथे शिक्षण आणि नाविन्य यांचा संगम होतो. आम्ही एक असं सर्वांगीण शिक्षण वातावरण प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत, जे सृजनशीलता, चिकित्सक विचार आणि चारित्र्य निर्मितीला प्रोत्साहन देते. दिनांक 17 मे ते 24 मे नगरविकास विभागाद्वारे महाराष्ट्र राज्यातल्या 5 लोकांचा डेन्मार्कचा दौरा आयोजित केलेला होता. त्यात मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार माननीय प्रवीणसिंग परदेशी साहेब, सोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मेंबर सेक्रेटरी नाईक साहेब, सोलापूर म्युनिसिपल कमिशनर सचिन ओंबासेजी, सोलापूर स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन रंजिता चाकोतेजी आणि उमरेडच्या नगराध्यक्षा प्राजक्ता रोहित कागू ह्या डेन्मार्क दौऱ्यावर गेलेल्या आहे. या दौऱ्याची पार्श्वभूमी अशी आहे की 2022ला भारत आणि डेन्मार्क गव्हर्नमेंटमध्ये ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप हा करार करण्यात आला होता. त्या कराराअंतर्गत आज जसं सगळ्यांना माहिती आहे की डेन्मार्कची वेस्ट वॉटर मॅनेजमेंट आणि पाणी पुरवठ्याबद्दल जी टेक्नॉलॉजी आहे ती जगात सगळ्यात उत्तम आहे आणि अख्खं जग डेन्मार्कची टेक्नॉलॉजीला फॉलो करतोय. तर ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब आणि डेन्मार्कच्या प्रधानमंत्री यांच्यात जो करार झाला होता, हा तो करार पुढे नेण्यासाठी हा पाऊल आहे. या दौऱ्यामध्ये महाराष्ट्राचे 5 लोक, तमिळनाडूचे 2 अधिकारी, कर्नाटकचे 3 अधिकारी, सोबत उत्तराखंडचे 3 अधिकारी हे या दौऱ्यावर गेलेले आहेत. आणि या ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अंतर्गत डेन्मार्क एम्बेसीच्या माध्यमातून सगळे प्रोजेक्ट्स हे भारत देशामध्ये राबविण्यात येणार आहे. त्यात पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातून उमरेड नगरपालिकेची निवड झालेली आहे. या पार्टनरशिप अंतर्गत पुढील भविष्यामध्ये वेस्ट वॉटर मॅनेजमेंटवर काम करण्यात येणार आहे आणि पाणी पुरवठ्यासंदर्भात जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, जिथे एक थेंबही पाणी वाया न घालवता प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पाणी कसं पोहोचेल आणि वॉटर लॉस जो आहे, जे आज आपण लाखो लिटर पाणी जो वाया घालवतो त्याच्याबद्दल कशी पुढची तडजोड करता येईल यासाठी हा दौरा आहे. आणि या दौऱ्याअंती डेन्मार्क एम्बेसीचे, डेन्मार्क गव्हर्नमेंटचे काही लोक इथे पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. त्यात त्यांचा दौरा उमरेडलाही आहे आणि टेक्नॉलॉजी एक्सचेंज हा भारत आणि डेन्मार्कमध्ये जो होत आहे त्याचा लाभ निश्चितच उमरेडकरांना होणार आहे. जेणेकरून कोणताही प्रोजेक्ट जो असतो तो 25-30 वर्षाचा विचार करून केला जातो. तर आम्ही हे जे पाणी पुरवठा आणि सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचा जो प्रोजेक्ट उमरेडला आणतोय, ही उमरेडकरांची पुढील 25-30 वर्षाची गरज भागवण्याकरता करतोय. कारण वॉटर क्रायसिस हा जसा आता उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना पाण्याची टंचाई भोवत आहे, तर हे पुढील 25-30 वर्षाचा आम्ही एक टार्गेट ठेवून हा काम करतोय, जेणेकरून उमरेडकरांच्या प्रत्येक नागरिकाला पुढील 25-30 वर्ष पाण्याची टंचाई भासणार नाही, 1 लिटरही पाणी, 1 थेंबही पाणी वाया जाणार नाही आणि वेस्ट वॉटरला कसं पुन्हा आपण वापरता येईल त्याबद्दल या प्रोजेक्टच्याबद्दल हा दौरा आहे. तर याचा फायदा असा होईल की पुढील येणाऱ्या भविष्यामध्ये जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू होईल तर उमरेडच्या लोकांना 24 तास 7 दिवस पाणी मिळणार आहे. यासाठी हा दौरा आहे. सोबतच जो अंडरग्राऊंड ड्रेनेजचा जो कार्यक्रम आपण इथे राबवतोय, तर त्या कार्यक्रमामध्ये जे आपल्या उमरेड शहरातून रोज आजच्या डेटमध्ये 12 लाख लिटर पाणी जो वेस्ट जातो, जे असंच वेस्ट पाणी काहीच ट्रीट न करता आपण त्याला नदी नाल्यामध्ये सोडतो, त्याच्यावर ही ट्रीटमेंट होऊन त्या पाणीचा पुनर्उपयोग कसा होईल याबद्दल हा प्रोजेक्ट आहे आणि याबद्दल अभ्यासाचा हा दौरा आहे. आणि लवकरात लवकर टेक्नॉलॉजी एक्सचेंजमध्ये हा काम उमरेडला सुरू होणार आहे. आणि ही गौरवाची बाब आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त उमरेड नगरपालिकेची या प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये पूर्ण अर्थसहाय्य जो आहे हा वर्ल्ड बँक करणार आहे. तर ही जी पार्टनरशिप आहे ही ट्रायपार्टी अग्रीमेंट आहे. त्यात भारत सरकार, डेन्मार्कचं गव्हर्नमेंट आणि वर्ल्ड बँक हे तिन्ही मिळून हा प्रोजेक्ट करणार आहे आणि निश्चितच उमरेडकरांचा फायदा पुढील 25-30 वर्षासाठी होणार आहे. धन्यवाद.